अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात. ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. सर्व स्वामी भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. सर्व स्वामी भक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, आपण जी काही भक्ती करतो, स्वामीच्या दरबारात जी काही सेवा करतो, सर्व स्वामीची इच्छा असेल तरच होते. स्वामीच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामीच्या इच्छेत इच्छा मानून राहा. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहेत. आणि एकदा का मी तुमचं गुरुपद घेतलं की ही प्रचंड स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते आणि या स्वामी शक्तीसमोर तुमच्या विरोधात केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होते. त्यामुळे तुमची चिंता व्यर्थ आहे, कारण तुमच्या पाठीशी प्रत्यक्षात हा ब्रह्मनायक उभा आहे. बाळा, क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारी घ्यावी लागते. माणसं आयुष्यात नक्कीच झुकावं, पण माणसांना आयुष्यात नक्कीच योग्य त्या ठिकाणी नको तिथे झुकलं की लोक लगेच पायदळी तोडून मोकळे होतात. तू मला तुझ्या देवाऱ्यापर्यंत आणून ठेवलंस, पण तो तुझा विश्वास मधला आहे. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावत असतो, पण मनापासून माझा झाला नाही. मला नेहमी वाटतं तू स्वतःहून यावं, माझ्यासमोर बसावं, म्हणून मी रोज आतुरतेने तुझी वाट पाहतो. एक लक्षात घे, ज्यावेळी तू एखाद्याचा हात पकडतो तर तो हात आयुष्यभरासाठी पकडतोस ना, तर तसं मी सुद्धा तुझा हात आयुष्यभरासाठी पकडणार आहे. आयुष्यात अनेक अडचणी येतात, तू खचून जाऊ नकोस आणि तुझ्या पाठीशी मी सावलीसारखा उभा आहे हे मात्र विसरू नकोस. बाळा, जीवन जगताना कोणी तुझं कितीही तिरस्कार केला तरी तू तुझा चांगुलपणा कधी सोडू नकोस, कारण चुलीतून निघणारा एक धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नसतं. त्याचप्रमाणे एखादा वाईट माणूस तुला फक्त बोलू शकतो, पण तो तुला वाईट बनवू शकत नाही. का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतोस, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रह तारे बघत फिरतोस. शांती करायच्या आधी तुझं मन शांत आणि स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामीची आनंद भावनांनी शांत चित्ताने भक्ती कर. स्वामी सर्व काही ठीक करतील. काही वेळेस आयुष्यात तुला एखादी गोष्ट हवी आहे, पण ती तुला दिली जात नाही. त्यामुळे तू दुःखी होतोस. पुढे काय होणार तुला माहीत नसतं, पण तुला सगळं दिसतं. त्यामुळे पुढे जाऊन तुला त्रास होण्यापेक्षा आत्ताच ती गोष्ट नाकारतो. तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुला देणार. त्यामुळे आता थोडा त्रास सहन कर आणि आहे त्या समाधानाने आयुष्य जग. तुला एखादा वाईट अनुभव आले म्हणून लगेच स्वप्नाचा पाठलाग करणं सोडू नकोस. तू जिंकण्यासाठी जन्मला आहे. वाईट दिवसांना जिंकू देऊ नकोस. अडचणी येतात किंवा अडचणीतून बाहेर पडता येत नाही म्हणून गुरुपासून दूर जाऊ नका, तर गुरुने सांगितलेल्या मार्गावर चाला. स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही. हे जग तुटलेल्या देवाला बाहेर काढू शकतात, तर आपण काय आहोत बाळा? संसारात अपेक्षा, इच्छा, स्वप्न ही आलीच, पण एखाद्या गोष्टीवर अडून राहणं हे खूपच चुकीचं असतं, कारण आपण आपल्या पुढच्या सुखाला मुकत असतो. जे समोर आहे त्याचं आधी आनंद घ्यावा. बाकी तुमच्या अपेक्षा, इच्छा, स्वप्न पूर्ण करायला मी येतो, बसलेच आहे. सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं. जर सध्या तुझी परिस्थिती खूप वाईट सुरू झाली आहे तर समजून जा, तुझा चांगला काळ खूप जवळ आहे. बाळा, आत्तापर्यंत तुझं संयम ठेवलास त्याचा गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढलेल्या संकटातही तू माझं नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलं. तू माझ्यावर या कठोर परीक्षेत पास झालेत. इथून पुढे जे जे तुला हवं आहे ते तुला दिले जाणार. काळजी करू नकोस.
तुझा संसार इथून पुढे सुखाचा होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यू निकाय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन. बाळा, फायदा घेणारे घेत राहतील, ना तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा. तू फक्त संयम गमावणाऱ्याला पण कळेल त्यांनी काय कमवलं आहे. आपल्याला वाटतं कोणी खड्डा खणला म्हणून कधीच नाराज होऊ नका, कारण तेच लोक तुला उंच उडी मारायला शिकवत आहे. ते विसरू नको. भाग्याच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा कर्माचा वादळ निर्माण कर. दरवाजे आपोआप उघडते. शब्द थोडेसे जपून वापर, कारण ते तुझा घात करू शकतात. कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वाचा. जे चटके बसलेले चांगले असतात. पुढे जाऊन राख रांगोळी तरी होत नाही. कोणीतरी करायला पाहिजे यापेक्षा मी काहीतरी करायला पाहिजे अशी मनस्थिती ठेव. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहे. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव. आता अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार आहे. चिंतामुक्त हो. पहिला किंवा अंतिम जन्म नाही. तुझ्या सर्व इच्छा आणि आकांक्षा मी पूर्ण करणार आहे. आयुष्य म्हणजे काही स्पर्धा नाही. ते प्रत्येकाला जातात. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ दिले जातात. बाळा, नक्की संघर्षात रडवतो, पण तू तुझं आयुष्य सुद्धा घडवतो. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधी ठरवून होत नसतो. जसे वळणं येतील तसं तुला वळावंच लागेल. चढ उतार नसतील असते तर कसले आणि तडजोडी नसतील. बाळा, ते आयुष्य कसले. लोक रंग बदलतात, आम्ही तुमची वेळ बदलतो. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाकडे मागायचं आहे. संगत करू नकोस. राजाची काय माहीत कधी नोकर बनवून ठेवीन. संगत कर संताचे काय माहीत कधी देवाची भेट करून देईल. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जे होत आहे ते स्वामीच्या इच्छेने होत आहे. जे होणार तेही स्वामीच्या इच्छेने आणि जे झालं ते सुद्धा स्वामीच्या इच्छेने. म्हणून कधीच कुठल्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नकोस. 100 लोकांच्या शर्यतीत जर तुला पाहायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. समोरच्या अंधाराला घाबरू नकोस. नक्कीच त्या अंधारापुढे उजेड आहे. विश्वास ठेव. प्रत्येक क्षणाला महाराजाचं स्मरण सुरू ठेव. दुःखाच्या वेदना कमी होतील. सुखाचा आनंद दुप्पट होईल. जगाला आपलं दुःख किती मोठं आहे हे सांगण्यापेक्षा दुःख त्या दुःखाला सांग, तुझे स्वामी माऊली किती मोठे आहेत. कमी बोल, नेमकं बोल आणि हळू बोल, म्हणजे लोक तुझं बोलणे ऐकण्यात उत्सुक होतील. नशिबाला कोणाचाही नावे ठेवू नका. नशीब कोणीही विकत घेत नाही. ज्याला त्याला कमी जास्त आपापल्या नशिबाने मिळतं. कोणाचं चांगलं झालं तर त्याचा दोष करू नये. कोणाचं वाईट झालं तर त्याला हसू नये. वेळेचा नेहमी भान ठेव, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही. तुझ्या आयुष्यात जे घडलं किंवा जे घडणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. पुढे काय होईल याचा सुद्धा विचार करू नकोस आणि लोकांमागे काय बोलतील याच्याकडे पण लक्ष देऊ नकोस. लक्षात घे, तू एक अशा जगामध्ये वावरत आहे जिथे लोक मेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नीतीसमोर हातबोल झालेल्या माणसाला आधार देताना 1000 वेळेस विचार करतात. संवाद थांबवला की नातं म्हणून बोलून बघा. कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल. तुझे ग्रह किती अक्री असू दे नाहीतर विक्री असू दे, ते फक्त काही गोष्टी लक्षात ठेव. परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही. आपण जे पेरतो तेच उगवतो, हा आपल्या स्वामीच्या सृष्टीचा नियम आहे. कधी विसरायचं नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचाही या शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यू निकाय
स्वयंभक्त प्रारब्ध गडवी ही माय. कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होते त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो हीच आम्ही स्वामीचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.